तर आज आपण आलेलो आहोत परसबागेमध्ये आणि परसबागेमध्ये हा वालेचा वेल आहे. म्हणजे याला कोणी कोणी बोंबली घेवड्या देखील म्हटलं जातं किंवा वालाच्या शेंगा देखील म्हटलं जातं ते असतात, परंतु या लांब असल्यामुळे याला बोंबली घेवडा देखील म्हटलं जातं. तर ह्या शेंगा आता आपण काढून घेऊया आणि या शेंगांची भाजी खूप छान होते आणि चवदार लागते. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आता आपण शेंगा काढून घेऊया. तर पाहू शकता अशा छानपैकी शेंगा आहेत आणि कुठे कीड वगैरे अजिबात नाही. इतकी छानपैकी अशा ताज्या ताज्या भाज्या आपल्या आहेत परसबागेमध्ये. आणि भुंगा देखील पाहू शकता, इथे छानपैकी असा भुंगा देखील फुलांवरती बसलेला आहे. अगदी ताज्या ताज्या शेंगा आहेत. आपण वालाच्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत. आता निसून घेऊया ह्या. तर चला आता रेसिपीची तयारी करूया. वालाच्या शेंगा आता आपण निवडून घेऊया. तर या वालाच्या शेंगांच्या अशा शिरा काढायच्या आहेत आणि असे 2 भाग करायचे आणि आपण जसं गवार मोडतो तशाच पद्धतीमध्ये असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे. अशा शिरा निघतात, त्या शिरा आपल्याला काढून टाकायच्या आहेत. आणि यातल्या बिया काढून टाकायच्या नाहीत बरं का. या बिया सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत. जास्त जर निबार असेल तर त्या निबार ज्या आहेत बिया त्या काढून दुसरी भाजी वेगळी केली तरी चालू शकते. आणि अगदी ताज्या ताज्या पाहू शकता किती फ्रेश आहेत अशा. आणि आपल्या परसबागेमधल्या अशा भाज्या काढून करण्यामध्ये खूप आनंद येतो. आता वालवर आपण धुवून घेऊया. यावरती कोणतीही फवारणी नाहीये, पाहू शकता. तर पाणी आपण काढून टाकूया. शेंगा ज्या आहेत आपण स्वच्छ धुवून आणलेल्या आहेत. आपण चूल पेटून घेऊया. कढई ठेवूया. इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण, आलं, कोथिंबीर घेतलेली आहे. आता शेंगदाणे आपण भाजून घेऊया. शेंगदाणे भाजले आहेत, आपण शेंगदाणे काढून घेऊया. आता आपण शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर आणि आलं, आता आलं ठेचून घेऊया आपण. लसूण आणि कोथिंबीर पहिल्यांदा वाटून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. लसूण आणि कोथिंबीर चांगले बारीक झालेलं आहे, आलं बारीक झालेलं आहे. आता शेंगदाणे टाकूया आपण. शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक नाही करून घ्यायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत. पाटावर वंट्यावरची चव खूप छान लागते बरं का वाटणाची. मसाला आहे सर्व काढून घेऊया आपण. आता आपण तेल टाकून घेऊया.
तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे, पण मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली आहे. आता यामध्ये आपण मसाला टाकूया. घरगुती काळं तिखट, लाल तिखट, थोडीशी हळद. आता तेलावरती आपण मसाला चांगला परतून घेऊया. तर मसाला चांगला परतला गेला आहे. आता आपण वाटण टाकूया. वाटण चांगलं तेलावरती परतून घेऊया. वाटणामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया. म्हणजे मसाला चांगला शिजला जाईल, भाजीला चव खूप छान येते. मग तेल सुटेपर्यंत चांगला मसाला हा परतून घ्यायचा. म्हणजे भाजी देखील चवीला खूप छान होते. आता यामध्ये आपण शेंगा टाकून घेऊया. परतून घेऊया आपण. आता 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून अशी भाजी करून पहा. मार्केटमध्ये भरपूर अशा भाज्या येतात आणि सीझनमध्येच या भाज्या जास्त असतात. तर आपण करून खायच्या अशा भाज्या, सीझनेबल भाज्या. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया आणि एक 5-10 मिनटं वाफ काढूया. ताटामध्ये आपण पाणी टाकूया. आता एक 5 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. की अशी वाफवली आहे आणि मस्तपैकी असा घमघमाट सुटतो बरं काही भाजी केल्यावरती. 2 भाकरी जास्तच खाल एवढी भारी होते भाजी ही. तर ही भाजी तुम्ही सुक्की करू शकता, पातळ करू शकता किंवा अशा पद्धतीमध्ये ठेवली तरी चालू शकते. परंतु थोडी लपतपीत खायला बरी वाटते भाकरी बरोबर वगैरे. तर यामध्ये आपण वाटणाचं पाणी टाकूया आणि आपण आता जे गरम पाणी केलं होतं ताटामध्ये ते टाकायचं आहे. आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि थोडीशी आपण लपतपीत भाजी करणार आहोत. आता पुन्हा एकदा झाकण ठेवूया आपण आणि एक 5-10 मिनिटांनी पाहूया. आता एक 5 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. आणि एक 5-1 मिनिटामध्येच लगेच भाजी शिजली जाते, कारण की आपली ताजी ताजी लगेच आपण काढून केलेली आहे वेलाची. हे पहा. तर आपण लपतपीत भाजी केलेली आहे आणि या भाजीबरोबर आता आपण लगेच भाकरी करणार आहोत मस्तपैकी चुलीवरच्या. तर भाजी आपण उतरून घेऊया खाली. तर आपली वालाची भाजी किंवा बोंबल्या घेवड्याची भाजी इथे झाली आहे, पाहू शकता. आणि छान होते मसाल्यातली भाजी. आता आपण तवा ठेवून घेऊया. आता भाकरी टाकून घेऊया आपण भाजी बरोबर खाण्यासाठी. आता आपण इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे. तर आता भाकरी टाकूया आपण.
थोडं थोडं पाणी घालून आपण भाकरी टाकून घेणार आहोत. एकदम पाणी टाकलं तर मग पातळ होऊ शकतं पीठ. आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे भाकरी अजिबात चिरटत नाही. आणि चुलीवरच्या मस्तपैकी पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे. भाकरी टाकून घेऊया आपण आता. जास्त पातळ पण आहे आणि जाड पण आहे, अशी मीडियम मध्ये भाकरी टाकायची. आपण पाणी लावून घेऊया. भाकरी आपण पलटून घेऊया. आता वरती भाकरी आपण टाकून घेऊया. तर गरमागरम आपली बाजरीची भाकरी, भाजी किंवा घेवड्याची भाजी किंवा कुणी वालाची भाजी देखील म्हटलं जातं. सोबत थोडासा कांदा. तर या सगळ्यांनी जेवण करायला आणि तुम्ही नक्कीच अशी वालाच्या शेंगाची किंवा बोंबल्या शेंगाची भाजी करून पहा. ते एक घास खाल्ला तरी मन तृप्त होईल, एवढी छानपैकी भाजी झालेली आहे. आणि मस्तपैकी बरोबर कांदा घ्यायचा खायला. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.